नमस्कार. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते संतांचेही संत होते. आळंदीचे नृसिंह सरस्वती असोत किंवा सटाण्याचे देव मामलेदार, प्रत्येक महान आत्म्याला स्वामींनी दिशा दाखवली. पण ज्यांनी स्वामींच्या शक्तीवर शंका घेतली, त्यांना स्वामींनी कशी अद्दल घडवली, पाहूया अध्याय 26 मधील ही अद्भुत गाथा. आजोबा, एकाच वेळी एवढे सगळे मोठे संत स्वामींना भेटायला यायचे, मग स्वामी त्यांना काय सांगायचे? श्री गुरु लीलामृत अध्याय 26. हो बाळा, एकदा आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामींना भेटायला आले. स्वामींनी त्यांना प्रेमाने व्याघ्राजिनावर बसवलं, पण स्वामींनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, सिद्धींच्या मागे धावू नका, त्या तर त्या माया आहेत, त्या सोडून आत्मस्वरूपात स्थिर व्हा. आणि स्वामींनी त्यांना साक्षात समाधीवस्थेचा अनुभव दिला. बापरे, म्हणजे सिद्धींपेक्षा भक्ती श्रेष्ठ. पण आजोबा, ज्यांना स्वामींवर विश्वास नव्हता त्यांचं काय झालं? बाळा, मुंबईचे विष्णुबुवा ब्रह्मचारी खूप विद्वान होते, पण त्यांना स्वामींच्या योग्यतेवर शंका होती. स्वामींनी त्यांच्या मनातलं ओळखलं. त्याच रात्री विष्णुबुवांना स्वप्न पडलं की हजारो विंचू त्यांना दंश करत आहेत. ते वेदनेने विव्हळू लागले आणि त्यांना समजलं की हा स्वामींचाच इशारा आहे. सकाळी उठून त्यांनी स्वामींची माफी मागितली आणि त्यांचा अहंकार गळून पडला. आजोबा, सटाण्याचे देव मामलेदार सुद्धा स्वामींचे भक्त होते ना? हो, यशवंतराव भोसेकर म्हणजेच देव मामलेदार. स्वामींनी त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन शाळीग्राम दिला होता. स्वामींच्या आशीर्वादानेच ते गरिबांचे कैवारी बनले. पुण्याचे काळबुवा तर स्वामींना प्रत्यक्ष दत्तात्रय मानायचे. ज्या ब्राह्मणानं काळबुवांचा छळ केला होता, तो जेव्हा अक्कलकोटला आला तेव्हा स्वामींनी त्याला ओरडून विचारलं, का रे, आमच्याशी वैर का करतोस? तो ब्राह्मण थरथर कापायला लागला, कारण त्याला समजलं की काळबुवा आणि स्वामी समर्थ एकच आहेत. वा, म्हणजे स्वामी सर्व संतांच्या रूपात वावरत होते तर. अगदी बरोबर. स्वामी हे साक्षात अक्कलकोट निवासी परमगुरु आहेत. त्यांनी कुणाला ज्ञान दिलं तर कुणाचा अहंकार तोडला. आता आपण या सीझनच्या शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत, जिथे स्वामींच्या निर्वाणपूर्व लीला आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. संतांच्या रूपात स्वामींचेच तेज तळपत होते आणि गर्विष्ठांना सत्याची जाणीव झाली. अध्याय 26 मधील या कथांनी आपल्याला भक्तीची खरी व्याख्या शिकवली आहे. स्वामींचा हा प्रवास आता एका दिव्य वळणावर आला आहे. काय घडणार पुढे? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी, सीझन 18, आजोबा, नातू आणि अक्कलकोट. भेटू लवकरच पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.